हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहे की हाऊ टू रीड द MRNTP ऍक्ट आणि त्याच्यातलं डेव्हलपमेंट प्लॅन. याच्या अगोदरच्या दोन व्हिडिओज मध्ये आपण बघितले की MRNTP ऍक्ट मध्ये केवढे पूर्ण चॅप्टर्स आहेत, सब चॅप्टर्स किती आहेत आणि त्यांना लर्न कसं ठेवायचं. सेकंड व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की रिजनल प्लॅन आणि त्याचे कोणते असे सेक्शन्स आहेत की जे आपल्याला बाय हार्ट करायचे आहेत. नाव दिस इज द थर्ड व्हिडिओ ज्याच्यात आपण बघणार आहेत की डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये काय प्रोसिजर आहे आणि त्याचे कोणते सेक्शन्स आपल्याला बाय हार्ट करायचे आहेत. राईट. सो अशा प्रकारच्या अजून व्हिडिओ जर का तुम्हाला बघायचे असेल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सो विल स्टार्ट विथ द डेव्हलपमेंट प्लॅन. सो हा जो म्हणजे ही एक हँड रिटर्न माझी स्क्रिप्ट आहे की ज्याच्यानुसार तुम्ही बघू शकता की कशा कशा प्रकारे आपण कोणत्या कोणत्या स्टेजेस फॉलो केलं तर आपल्याला म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन कशा प्रकारे बनवता येईल. सो ऑन अ व्हेरी फर्स्ट स्टेज इज अंडर द सेक्शन 23 डिक्लेरेशन ऑफ इंटेन्शन, म्हणजे इंटेन्शन डिक्लेअर केलं जातं. जो मॅप आहे तो मॅप दाखवला जातो लोकांसाठी सजेशन आणि ऑब्जेक्शनसाठी 60 डेजच्या कालावधी देण्यात येतो. सो अशा प्रकारे ओव्हरऑल प्रोसिजर काय आहे की पहिले काय होतं, डिक्लेरेशन कोणत्या सेक्शनच्या अंडर होतं, त्याच्यानंतर TPO ऑफिसर कोण अपॉइंट करतं आणि कोणत्या सेक्शनच्या अंडर अपॉइंट करतं, ELU ला केवढा टाइम लागतो. अशा प्रकारे हा जो पूर्ण एक फ्लो चार्ट आहे तो फॉलो करायचा आहे आणि तो बाय हार्ट करायचा आपल्याला फॉर डेव्हलपमेंट प्लॅन. आता बघा आपण याला डिटेलमध्ये बघू की फॉर एक्झाम्पल डेव्हलपमेंट प्लॅन बनवायचा आहे तर फर्स्ट इज अंडर द सेक्शन 23 यू नीड टू डिक्लेअर द इंटेन्शन. आणि जी बाउंड्री आहे म्हणजे जिथे आपण डीपी करतोय तो बाउंड्री लोकांना सजेशन आणि ऑब्जेक्शन साठी दाखवायची आहे. तर कोणाच्या अंडर झालं, अंडर द सेक्शन 23. ठीक आहे. इंटेन्शन अंडर 23. त्याच्यानंतर एक TPO ऑफिसर अपॉइंट करतात स्टेट गव्हर्नमेंट अंडर द सेक्शन 24. सो TPO ऑफिसर कोणत्या अंडर असतात, सेक्शन 24. 25 नुसार ELU बनवला जातो, एक्झिस्टिंग लँड यूज मॅप. ठीक आहे. आता बघा हा बनवण्याचा कालावधी किती आहे, 6 मंथ 1 इयर. राईट, एक्सटेंडेड पिरियड. हे सगळं कन्सिडर करून एक 6 मंथ प्लस एक्सटेंडेड पिरियड 1 इयर एवढं तुम्ही ELU बनवू शकता. मग सेक्शन नंबर 22 मध्ये काय सांगितलेलं आहे की व्हॉट आर द कंटेंट्स ऑफ दॅट ड्राफ्ट, म्हणजे पूर्ण ड्राफ्ट किंवा बेस मॅप जे काही तुम्ही बनवतात ते व्हॉट इज द कंटेंट ऑफ दॅट डेव्हलपमेंट प्लॅन. सो दॅट इज अंडर द सेक्शन 22. आता बघा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लॉ मध्ये नाहीये पण हा डीपी बनवताना केला जातो. सो बेस मॅप बनवणं, डेटा कलेक्शन करणं, त्याच्यावर सर्वे करून अनालिसिस करणं, दिस इज नॉट अ पार्ट ऑफ MRNTP ऍक्ट. बट जेव्हा ELU बनवतात ह्या गोष्टी केल्या जातात. राईट. बघा 23 24 25 नंतर 22. मग अंडर द सेक्शन 26(1) टाउन प्लॅनिंग ऑफिसर शॉल प्रिपेअर अ ड्राफ्ट डीपी. आता बघा इथे तुम्हाला दोन गोष्ट लक्षात ठेवायची आहे. 2 वर्षात हा डीपी बनवायचा, ड्राफ्ट डीपी बनवायचा आहे. त्याला एक्सटेंडेड टाइम लिमिट देण्यात आलेली आहे. जर का 1 CR अँड अबव आहे तर 24 मंथ. एक्सटेंडेड पिरियड 1 CR टू 10 लाख आहे तर 12 महिने आणि त्याच्यापेक्षा कमी असेल तर 6 महिने. अशा प्रकारे ड्राफ्ट डीपी बनवण्याचा कालावधी दिला आहे आणि त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन बनवण्यात म्हणजे बोलवण्याचा कालावधी हा 30 डेज आहे. जर का 10 लाखापेक्षा कमी पॉप्युलेशन असेल, 10 लाखापेक्षा जास्त असेल तर 60 डेज आहे. अशा प्रकारे 23 24 25 22 आणि 26(अ) हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. नेक्स्ट इज 26(1) ज्याच्यात पब्लिकेशन ऑफ ड्राफ्ट डीपी होणार आहे. 28(2) मध्ये काय होणार, प्लॅनिंग कमिटी फॉर्म होणार अपॉइंटेड बाय DTP. त्याच्यानंतर 28(4) मध्ये मॉडिफिकेशन. बघा या प्लॅनिंग कमिटीकडे सगळे सजेशन आणि ऑब्जेक्शन जे काही लोक देतात ते सबमिट होते. ते 2 महिन्याच्या आतमध्ये प्लॅनिंग अथॉरिटीला सबमिट करतील, त्याच्यात मॉडिफिकेशन होतील. सो 28(4) नुसार मॉडिफिकेशन होणार. राईट. आता हे मॉडिफिकेशन सबस्टॅन्शियल नेचरचे आहेत का, हे 22(अ) मध्ये डिक्लेअर म्हणजे 22(अ) मध्ये नमूद केलेलं आहे. त्याच्यानंतर 31 नुसार सबमिशन, हे सगळं मॉडिफिकेशन केल्यानंतर ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन हा स्टेट गव्हर्नमेंटला सबमिट करावा लागतो.
त्याचा पण कालावधी 12 महिन्याच्या आतमध्ये करावा लागतं. त्याला एक्सटेन्शन टाइम लिमिट आहे 24 मंथ, 12 मंथ, 6 मंथ. सेम 1 CR अँड अबाव, 10 लाख टू 1 CR, आणि 10 लाखापेक्षा कमी. हे सगळं सबमिशन झाल्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट कन्सल्ट करेल डीटीपीला आणि त्याच्यानुसार डीपी सँक्शन करेल. त्याचा कालावधी 12 महिने आहे, पण त्याला जो एक्सटेंडेड टाइम लिमिट आहे तो त्याला डिलीट करण्यात आलं. आणि कितीही टाइम लागू द्या, तर दे कॅन एक्सटेंड एनी टाइम. राईट, सो दॅट इज द सेक्शन नंबर 31. लास्ट इज सेक्शन नंबर 31(6), ज्याच्यात फायनल डीपी हा मंजूर होतो. राईट. सो अशा प्रकारे यू हॅव टू मेमराइज दिस सेक्शन, सबसेक्शन, टाइमलाईन. बघा, जर का एक तुम्ही पूर्ण चार्ट, असा चार्ट बनवला, तर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या एक सोबत लर्न होतात. राईट. सो अशा प्रकारे हा जो हँड रिटन नोट्स आहे माझी, मी टेलिग्राम ग्रुपला शेअर करतेय. टेलिग्राम जॉईन करा. तुम्हाला अशा प्रकारचे जे काही हँड रिटन नोट्स असेल तुम्हाला त्याच्यात मिळतील. तुम्ही याला प्रिंट करा आणि जिथे तुम्ही अभ्यास करताय तिथे लावा, किंवा हाताने सुद्धा तुम्ही हे लिहून काढू शकता. थँक्यू. थँक्स अ लॉट.